नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मयूर प्रकाश कोळी. मागील 6 वर्षांपासून धुळे येथे राजश्री डेंटल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण दातांचे आरोग्य आणि डेंटल इम्प्लांट या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. तर आजच्या भागात आपण जाणून घेऊया रूट कॅनल ट्रीटमेंट या विषयावर. तर बऱ्याच वेळा दातांचे आरोग्य जोपासण्यामध्ये काही चूक झाल्यास दातांच्या समस्या उद्भवत असतात. त्या समस्यांमध्ये प्रामुख्याने दातांना कीड लागणे, त्यानंतर दातांच्या मुळांमध्ये पू होणे, दात हलणे अशा काही गोष्टींचा समावेश असतो. तर जो दात आपला किडलेला असतो, अशा किडलेल्या दातामध्ये समजा आपण दुर्लक्ष केलं तर त्या समस्या अजून कॉम्प्लिकेटेड होत जातात आणि शेवटी तो दात काढावा लागतो. दातांना कीड लागणे हा तोंडातील असलेल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. तर आपण जे अन्न खातो त्याचा काही भाग दातांवर साचून राहतो आणि मग आपल्या तोंडातील जे जीवाणू असतात ते त्या अन्नावर प्रक्रिया करून आम्ल तयार करतात आणि हे आम्ल तसंच साचून राहिलं तर दाताचा पृष्ठभाग विरघळायला सुरुवात होते आणि बराच काळ असं सातत्याने आणि हळू होत राहिलं की दातांमध्ये पोकळी तयार होते आणि या पोकळीलाच आपण कॅव्हिटी म्हणतो. आणि या कॅव्हिटीमध्ये अजून काही अन्नकण फसत जातात आणि दुर्लक्ष झाल्यानंतर त्या दातामध्ये ठणक चालू होते आणि अशा ठणक चालू झालेल्या दातावर आपल्याला रूट कॅनल करावे लागते. तर रूट कॅनल ट्रीटमेंट या विषयावर बोलताना सर्वप्रथम जो किडका दात असतो, या किडक्या दाताची कीड साफ केली जाते. संपूर्णपणे त्या दाताची कीड साफ करून त्या दातामध्ये ज्या नॅचरल व्हेन्स ज्याला आमच्या भाषेमध्ये पल्प म्हणतात, तो पल्प काढून टाकला जातो आणि तो पल्प काढल्यानंतर आर्टिफिशियल व्हेन्स त्यामध्ये परत पुट ऑन केल्या जातात आणि आर्टिफिशियल व्हेन्स त्यामध्ये पुट ऑन केल्यानंतर त्यावर सिमेंट भरून त्यावर कॅप दिली जाते. तर आजवर आपल्याकडे अवेलेबल असलेल्या अद्ययावत यंत्रसामग्रीमुळे रूट कॅनल करणे हे एका सिंगल व्हिजिटमध्ये सुद्धा शक्य आहे. पण सहसा कीड जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर 2 किंवा 3 व्हिजिटमध्ये आपण रूट कॅनल करतो आणि कीड जर कमी प्रमाणात असेल किंवा ठणक किंवा जास्त इमर्जन्सी असेल तर एका व्हिजिटमध्ये सुद्धा आता रूट कॅनल करणे शक्य झालेले आहे. साधारणपणे 2 ते 3 व्हिजिट तशा रूट कॅनलला लागतात. तर अशा प्रकारे आज आपण रूट कॅनल ट्रीटमेंट या विषयावर माहिती जाणून घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा भेटू पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.